हॅलो स्टुडंट, आज आपण पॉवर पॉइंट मध्ये एक सर्टिफिकेट डिझाईन करायला शिकणार आहोत. तर सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपल्याकडे आपल्या कम्प्युटरमध्ये काही रॉ मटेरियल आपण कॉपी केलेलं आहे, त्याचा आपण आज वापर करणार आहोत. तर हे रॉ मटेरियल ओपन करण्यासाठी आपल्याला स्टार्टला जायचं आहे. स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे कम्प्युटर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कम्प्युटरला क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला लायब्ररी फोल्डरमध्ये पिक्चर फोल्डरमध्ये जायचं आहे. पिक्चर फोल्डरमध्ये आल्यानंतर इथे MSCIT इरा सेशन रेफरन्स या फोल्डरला सिलेक्ट करायचं आहे. हे फोल्डर ओपन करायचे डबल क्लिक करून. त्यानंतर इथे सेशन वाईज आपल्याला काही फोल्डर्स दिसतील. यात सेशन 32 रेफरन्स हे फोल्डर सिलेक्ट करायचं आणि ओपन करायचं आहे. या फोल्डरमध्ये रेफ नावाचं परत एक फोल्डर आहे. या फोल्डरला ओपन करा आणि त्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट सेशन 32.potx ही पॉवर पॉईंटची एक फाईल आहे. ही पॉवर पॉईंटची फाईल इथे सिलेक्ट करून ओपन करायची आहे. डबल क्लिक करा आणि तिला ओपन करा. आता या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे तो तयार करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक शेप लागणार आहे. तो शेप घेण्यासाठी इन्सर्ट शेप्स आणि या ठिकाणी बेसिक शेप्सच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला राईट ट्रायंगल या नावाचा एक शेप मिळतो. हा शेप सिलेक्ट करा आणि इथे या स्लाइडवरती फक्त एकदा माऊसने क्लिक करा. तर अशा पद्धतीने हा पहिला शेप आपला ड्रॉ झालेला आहे. हा शेप ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे. फॉर्मॅट टॅबमध्ये रोटेट ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि रोटेट ऑप्शनमधून फ्लिप व्हर्टिकल हा ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे हा शेप उलट्या बाजूने रोटेट झालेला दिसेल. त्यानंतर या शेपला इथून व्यवस्थित उचलून स्लाइडच्या लेफ्ट टॉप कॉर्नरला ॲडजस्ट करायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट पकडून या शेपला आपल्याला रिसाईज करायचं आहे आणि तो पॉईंट स्लाइडच्या उजव्या टॉप कॉर्नरमध्ये ॲडजस्ट करायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट पकडून या शेपला आपल्याला खालच्या बाजूला रिसाईज करायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा शेप इथे रिसाईज केलेला आहे. आता या शेपमध्ये आपल्याला कलर फिल करायचा आहे. कलर फिल करण्यासाठी फॉर्मॅट शेप फिल आणि इथे या ऑरेंज SN2च्या लाईनमध्ये सेकंड लास्ट जो कलर आहे ऑरेंज SN2 डार्कर 25% हा कलर सिलेक्ट करायचा. त्यानंतर या शेपची बॉर्डर काढून टाकायची आहे. शेपची बॉर्डर काढून टाकण्यासाठी शेप आउटलाईन नो आउटलाईन. त्यानंतर हा शेप आपल्याला डुप्लिकेट करायचा आहे. शेप डुप्लिकेट करण्यासाठी कीबोर्डवरून Ctrl+D प्रेस करायचा आहे. Ctrl+D हा डुप्लिकेट करण्याचा शॉर्टकट आहे. आता हा शेप डुप्लिकेट झालेला आहे. त्यानंतर या शेपमध्ये आपण कलर फिल करणार आहोत. शेप फिल आणि इथे लाईट ब्ल्यू हा कलर मी इथे फिल केलेला आहे. त्यानंतर या शेपला आपल्याला रोटेट करायचा आहे. शेप रोटेट करण्यासाठी फॉर्मॅट रोटेट आणि परत एकदा फ्लिप व्हर्टिकल हा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा रोटेट ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला फ्लिप व्हर्टिकल हा ऑप्शन घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आपल्याला हा शेप पहिल्या शेपच्या बरोबर अपोजिट साईडला रोटेट झालेला दिसेल. त्यानंतर या शेपला स्लाइडच्या बॉटमला व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट पकडून या शेपला आपल्याला वरच्या बाजूला रिसाईज करायचा आहे. हा शेप टॉप कॉर्नरपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने रिसाईज करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण इथे आता एक बेसिक जे स्ट्रक्चर पाहिजे होतं आपल्याला सर्टिफिकेटसाठी ते स्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला एक इमेज इन्सर्ट करायची आहे. त्याला मी थोडंसं रिसाईज करतो आहे अजून. इथे आपल्याला एक इमेज इन्सर्ट करायची आहे. इमेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये यायचं आहे. इन्सर्ट टॅबमधून पिक्चर कमांडला क्लिक करायचं आहे. पिक्चर कमांडला आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा MSCIT इरा सेशन रेफरन्स फोल्डरमध्ये जायचं आहे. त्याला सिलेक्ट करून इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या फोल्डरच्या यादीमधून सेशन 32 हा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. त्याला इन्सर्ट करायचं आहे. त्यामधलं रेफरन्स फोल्डर सिलेक्ट करून त्यालाही इन्सर्ट करायचं आहे.
त्यानंतर इथे लोगो नावाची जी इमेज आहे ती लोगो नावाची इमेज सिलेक्ट करायची आहे. ती इमेज आपल्या या फोल्डरमध्ये इन्सर्ट झालेली आहे. त्यानंतर या इमेजला आपल्याला एक व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड दिसत आहे. तर आपल्याला या इमेजचं हे जे व्हाईट बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट बॅकग्राऊंड काढून टाकायचं आहे. यासाठी आपल्याला इमेज सिलेक्ट ठेवून फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे. फॉर्मॅट टॅबमध्ये सुरुवातीलाच रिमूव्ह बॅकग्राऊंड या नावाची कमांड आपल्याला मिळेल. या कमांडवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या इमेजवर जो व्हाईट भाग होता तो व्हाईट भाग पिंक कलरने ओव्हरशॅडो झालेला आहे. आता आपल्याला या सिलेक्शन पॉइंटला थोडंसं रिसाईज करण्याची गरज आहे, जेणेकरून या पिंकमध्ये जो लोगोचा जो काही भाग लपलेला आहे तो भाग आपल्याला व्यवस्थित डिस्प्ले करता येईल. मी या ठिकाणी माऊसने याला खालच्या बाजूला थोडंसं रिसाईज करतोय, जेणेकरून आपल्याला लोगोचा लपलेला भाग स्पष्ट दिसेल. या बाजूने आपल्याला थोडंफार रिसाईज करावं लागेल. ओके, नंतर वरच्या बाजूने आपण थोडं रिसाईज करूया. नंतर लेफ्ट साईडने रिसाईज करावं लागेल. ओके, अशा पद्धतीने आता या लोगो मधला जो लोगोचा जो ओरिजिनल पार्ट आहे तो पार्ट आता आपण इथे डिस्प्ले केलाय आणि बाकीचा जो व्हाईट कलरचा पार्ट होता तो व्हाईट कलरचा पार्ट या पिंक कलरने फिल झालेला आहे. आता हा पिंक कलरचा जो भाग आहे तो या इमेज मधून कट होणार आहे. तो कट करण्यासाठी इथे कीप चेंजेस नावाचं जे बटन आलंय त्या बटनवर आपल्याला क्लिक करावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण इमेज मधला नको असलेला भाग या रिमूव्ह बॅकग्राऊंड कमांडने काढून टाकू शकतो. आता आपल्याला पुढे त्या ठिकाणी एक इमेज इन्सर्ट करायची आहे. ती इमेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये पिक्चर कमांडला क्लिक करा आणि पिक्चर कमांडमध्ये आल्यावर आपलं जे पिक्चर नावाचं फोल्डर आहे त्या पिक्चर नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन MSCIT इरा सेशन रेफरन्स या फोल्डरला सिलेक्ट करून इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेशन नंबर 32 मध्ये आपल्याला जायचं आहे. 32 सिलेक्ट करून इन्सर्ट करा आणि त्यामधल्या रेफरन्स फोल्डरला ओपन करा. इथे लोगो नावाची इमेज आहे. ती लोगो नावाची इमेज सिलेक्ट करा आणि तिला आपल्या स्लाइडमध्ये इन्सर्ट करून घ्या. आता ही जी इमेज आहे ती इमेज उचलून या ट्रायंगल शेपवरती अशा पद्धतीने ऍडजस्ट करा. आता आपण जर बघितलं तर या इमेजच्या बाजूला व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे. आता आपण हे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड काढून टाकूया. यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे. फॉर्मॅट टॅबमध्ये आल्यावर रिमूव्ह बॅकग्राऊंड ही सुरुवातीला जी कमांड आहे त्या कमांडवर क्लिक करायचे. त्यानंतर या इमेजवर एक पिंक कलर आपल्याला पसरलेला दिसेल. आता हा पिंक कलर आपल्याला अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा आहे जेणेकरून या मधल्या इमेजचा सगळा भाग आपल्याला स्क्रीनवर स्पष्ट दिसेल. मी आता एक एक पॉइंट धरून या इमेजला रिसाईज करतोय. अशा पद्धतीने चारही बाजूने आपल्याला इमेज थोडीफार रिसाईज करावी लागेल जेणेकरून त्या इमेजचा सगळा लपलेला भाग आपल्याला स्पष्ट दिसेल. आता हे जे केलेली चेंजेस आहे हे चेंजेस आपल्याला सेव्ह करायचे जेणेकरून हा पिंक कलर असलेला जो भाग आहे तो भाग या इमेज मधून कट होऊन जाईल. यासाठी आपल्याला इथे कीप चेंजेस या बटनवर क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्याबरोबर आपल्या इमेज मधून व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड निघून गेलेलं आहे. आता आपल्याला पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक नाव टाकायचं आहे, जे नाव आपण वर्ड आर्ट या टेक्निकचा वापर करून टाकणार आहोत. तर इथे वर्ड आर्ट इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये आल्यावर इथे वर्ड आर्ट नावाचं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यामधून आपल्याला ही जी स्टाईल आहे तिचं नाव आहे ग्रेडियंट फिल गोल्ड ॲसेंट 4 आउटलाईन ॲसेंट 4 या स्टाईलवर क्लिक करायचे. आता इथे यात पहिलंच एक नाव दिसतंय युअर टेक्स्ट हिअर. हे नाव आपण बॅकस्पेस कीने काढून टाकूया आणि इथे आपल्याला जे नाव पाहिजे ते नाव आपण इथे टाईप करू शकतो. तर आपल्याला इथे नाव टाकायचं आहे सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट. सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट अशा पद्धतीने हे नाव इथे टाईप करायचं. हे नाव टाईप केल्यानंतर
या वर्डाच्या टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करा, म्हणजे पूर्ण टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट होईल. हा टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला होम टॅबमध्ये जायचं आहे. होम टॅबमध्ये आल्यावर या ठिकाणी आपल्याला याचा फॉन्ट चेंज करायचा आहे. आपण फॉन्ट कमांडला क्लिक करू आणि याचा फॉन्ट आपण चेंज करणार आहोत. तर याचा फॉन्ट आपण या ठिकाणी एरियल नॅरो हा फॉन्ट मी इथे सिलेक्ट करतो आहे, एरियल नॅरो. त्यानंतर आपल्याला या टेक्स्टला ट्रायंगलच्या या लाईननुसार अलाइन करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा शेप रोटेट करावा लागेल. या ठिकाणी येऊन या रोटेशन हँडलवर माऊस घ्या आणि डावं बटन दाबून याला डाव्या बाजूला थोडंफार सरकवा. अशा पद्धतीने अलाइन करा जेणेकरून तो या शेप पहिल्या ट्रायंगल शेपला बरोबर पॅरलल येईल. अशा पद्धतीने याला अलाइन करा आणि त्याची पोझिशन उचलून अशा पद्धतीने ठेवून द्या. तर या पद्धतीने आपण वरच्या ट्रायंगलमध्ये आपल्याला पाहिजे असलेला जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट टाईप केलेला आहे. आता आपल्याला पुढे त्या ठिकाणी एक इमेज इन्सर्ट करायची आहे. ती इमेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये पिक्चर कमांडला क्लिक करा आणि पिक्चर कमांडमध्ये आल्यावर आपलं जे पिक्चर नावाचं फोल्डर आहे त्या पिक्चर नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन MSIT इरा सेशन रेफरन्स या फोल्डरला सिलेक्ट करून इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेशन नंबर 32 मध्ये आपल्याला जायचं आहे. 32 सिलेक्ट करून इन्सर्ट करा आणि त्यामधल्या रेफरन्स फोल्डरला ओपन करा. इथे लोगो नावाची इमेज आहे, ती लोगो नावाची इमेज सिलेक्ट करा आणि तिला आपल्या स्लाइडमध्ये इन्सर्ट करून घ्या. आता ही जी इमेज आहे ती इमेज उचलून या ट्रायंगल शेपवरती अशा पद्धतीने ॲडजस्ट करा. आता आपण जर बघितलं तर या इमेजच्या बाजूला व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे. आता आपण हे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड काढून टाकूया. यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे. फॉर्मॅट टॅबमध्ये आल्यावर रिमूव्ह बॅकग्राऊंड ही सुरुवातीला जी कमांड आहे त्या कमांडवर क्लिक करायचे. त्यानंतर या इमेजवर एक पिंक कलर आपल्याला पसरलेला दिसेल. आता हा पिंक कलर आपल्याला अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे जेणेकरून या मधल्या इमेजचा सगळा भाग आपल्याला स्क्रीनवर स्पष्ट दिसेल. मी आता एक एक पॉईंट धरून या इमेजला रिसाईज करतोय. अशा पद्धतीने चारही बाजूने आपल्याला इमेज थोडीफार रिसाईज करावी लागेल जेणेकरून त्या इमेजचा सगळा लपलेला भाग आपल्याला स्पष्ट दिसेल. आता हे जे केलेली चेंजेस आहे हे चेंजेस आपल्याला सेव्ह करायचे जेणेकरून हा पिंक कलर असलेला जो भाग आहे तो भाग या इमेजमधून कट होऊन जाईल. यासाठी आपल्याला इथे कीप चेंजेस या बटनवर क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्याबरोबर आपल्या इमेजमधून व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड निघून गेलेलं आहे. आता आपल्याला पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक नाव टाकायचं आहे, जे नाव आपण वर्ड आर्ट या टेक्निकचा वापर करून टाकणार आहोत. तर इथे वर्ड आर्ट इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये आल्यावर इथे वर्ड आर्ट नावाचं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यामधून आपल्याला ही जी स्टाईल आहे तिचं नाव आहे ग्रेडियंट फिल गोल्ड ॲसेंट 4 आउटलाईन ॲसेंट 4 या स्टाईलवर क्लिक करायचे. आता इथे यात पहिलंच एक नाव दिसतंय युअर टेक्स्ट हिअर. हे नाव आपण बॅकस्पेस कीने काढून टाकूया आणि इथे आपल्याला जे नाव पाहिजे ते नाव आपण इथे टाईप करू शकतो. तर आपल्याला इथे नाव टाकायचं आहे सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट. सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट अशा पद्धतीने हे नाव इथे टाईप करायचं. हे नाव टाईप केल्यानंतर या वर्डाच्या टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करा, म्हणजे पूर्ण टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट होईल. हा टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला होम टॅबमध्ये जायचं आहे. होम टॅबमध्ये आल्यावर या ठिकाणी आपल्याला याचा फॉन्ट चेंज करायचा आहे. आपण फॉन्ट कमांडला क्लिक करू आणि याचा फॉन्ट आपण चेंज करणार आहोत. तर याचा फॉन्ट आपण या ठिकाणी एरियल नॅरो हा फॉन्ट मी इथे सिलेक्ट करतो आहे, एरियल नॅरो. त्यानंतर आपल्याला या टेक्स्टला ट्रायंगलच्या या लाईननुसार अलाइन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा शेप रोटेट करावा लागेल. या ठिकाणी येऊन या रोटेशन हँडलवर माऊस घ्या
आणि डावं बटन दाबून याला डाव्या बाजूला थोडंफार सरकवा. अशा पद्धतीने अलाइन करा जेणेकरून तो या शेप पहिल्या ट्रायंगल शेपला बरोबर पॅरलल येईल. अशा पद्धतीने याला अलाइन करा आणि त्याची पोझिशन उचलून अशा पद्धतीने ठेवून द्या. तर या पद्धतीने आपण वरच्या ट्रायंगल मध्ये आपल्याला पाहिजे असलेला जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट टाईप केलेला आहे. आता आपण या ठिकाणी या व्हाईट गॅप मध्ये आपल्याला एक स्टेटमेंट टाईप करायचं आहे. ते स्टेटमेंट टाईप करण्यासाठी आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागेल. टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट टॅब मधून टेक्स्ट बॉक्स कमांड क्लिक केली आणि इथे एक रॅन्डमली एक टेक्स्ट बॉक्स आपण ड्रॉ केला. या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला एक स्टेटमेंट टाईप करायचं आहे. फॉर विनिंग द सिंगल कोट मध्ये स्मार्ट कुक कॅपिटल मध्ये टाईप केलं आणि डबल कोट सिंगल कोट कंप्लीट केला. त्यानंतर टायटल इन द मास्टर शेप कॉन्टेस्ट कॉमा 2015 अशा पद्धतीने हा टेक्स्ट टाईप करायचा आहे. हा टेक्स्ट टाईप केल्यानंतर हा पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा, म्हणजे टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी येऊन त्याची जी फॉन्ट साईज आहे ती फॉन्ट साईज थोडी वाढवून घ्या. 20 पर्यंत आपण याची फॉन्ट साईज वाढवूया. त्यानंतर यालाही आपल्याला रोटेट करायचं आहे. याला रोटेट करण्यासाठी आपण रोटेशन हँडल धरूया आणि याला या ठिकाणी अशा पद्धतीने अलाइन करूया आणि या गॅपमध्ये आपण त्याला आणूया. थोडासा ऍडजस्ट करूया त्याला इथे. अशा पद्धतीने हा टेक्स्ट आपण इथे ठेवून घेतलाय. त्यानंतर यातलं स्मार्ट कुक हा वर्ड सिलेक्ट करायचा आहे. हा वर्ड सिलेक्ट केल्यानंतर फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि फॉन्ट मधून याला आपल्याला कॉमिक सॅन एमएस हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. फॉन्टचं नाव आहे कॉमिक सॅन एमएस. हा फॉन्ट सिलेक्ट करा. त्यानंतर त्याला बोल्ड इफेक्ट द्या. अशा पद्धतीने हा स्मार्ट कुक वर्ड वेगळ्या पद्धतीने दिसेल. त्यानंतर पुन्हा एकदा या टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरवर क्लिक करा आणि फॉन्ट कलर मध्ये जाऊन याला या ठिकाणी ॲसेंट मधला हा कलर सिलेक्ट करा, डार्कर 25, जो ब्राऊन कलर आपण वरच्या रेक्टँगलला भरला होता, ट्रायंगलला दिला होता, तोच कलर इथे फिल करायचा आहे. अशा पद्धतीने हा पार्ट आपला इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे खाली या बाजूला काही टेक्स्ट टाईप करायचं आहे. तर तो टेक्स्ट टाईप करण्यासाठी आपल्याला परत एक टेक्स्ट बॉक्स लागणार आहे. तो टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट टॅब मध्ये जाऊया, टेक्स्ट बॉक्स, आणि या ठिकाणी अंदाजे एक टेक्स्ट बॉक्स आपण ड्रॉ करूया. या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला काही वर्ड टाईप करायचे. तर इथे पहिले आपण टायपिंग करून घेऊ, त्यानंतर त्याला फॉर्मॅटिंग करूया. पहिला वर्ड आहे कॅपिटल मध्ये अवॉर्डेड टू. त्यानंतर एक साधारणतः 3 वेळेस एंटर करा, 3 ते 4 वेळेस एंटर करा. एंटर केल्यानंतर इथे कीबोर्डवरचं वजाचं चिन्ह जे आहे मायनस साईन, ते मायनस साईन प्रेस करत चला, जेणेकरून इथे एक डॉटेड पद्धतीची लाईन ड्रॉ केली जाईल. ही डॉटेड लाईन झाल्यानंतर एंटर की प्रेस करा आणि एंटर की प्रेस करून इथे खाली सेकंड वर्ड टाईप करा. सेकंड लाईन, युअर पार्टिसिपेशन has enlightened the event. उद्गारवाचक चिन्ह टाईप करून एंटर की दाबा. त्यानंतर थँक यू फॉर पार्टिसिपेटिंग आणि परत एकदा उद्गारवाचक चिन्ह. इथे एनलायटनचं जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग चुकलंय, तर आपण हे स्पेलिंग पण दुरुस्त करूया.
या स्पेलिंगवर माऊस घ्या. माऊस घेतल्यानंतर रिव्ह्यू टॅबला जा आणि रिव्ह्यू टॅबमध्ये आल्यावर आपल्याला इथे स्पेलिंग नावाचं एक ऑप्शन मिळतं. त्या स्पेलिंग ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यावर या बाजूला आपल्याला एंड टायटलचं एक करेक्ट स्पेलिंग आपल्याला या बाजूला मिळेल. हे स्पेलिंग घेण्यासाठी इथे चेंज ऑप्शनला क्लिक करा म्हणजे आणि ओके करा. इथे हे स्पेलिंग दुरुस्त झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण हा पार्ट इथे तयार केलेला आहे. आता आपण या ठिकाणी या व्हाईट गॅपमध्ये आपल्याला एक स्टेटमेंट टाईप करायचं आहे. ते स्टेटमेंट टाईप करण्यासाठी आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागेल. टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमधून टेक्स्ट बॉक्स कमांड क्लिक केली आणि इथे एक रँडमली एक टेक्स्ट बॉक्स आपण ड्रॉ केला. या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला एक स्टेटमेंट टाईप करायचं आहे. फॉर विनिंग द सिंगल कोटमध्ये स्मार्ट कुक कॅपिटलमध्ये स्मार्ट कुक कॅपिटलमध्ये टाईप केलं आणि डबल कोट सिंगल कोट कंप्लीट केला. त्यानंतर टायटल इन द मास्टर शेफ कॉन्टेस्ट कॉमा 2015 अशा पद्धतीने हा टेक्स्ट टाईप करायचा आहे. हा टेक्स्ट टाईप केल्यानंतर हा पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणजे टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी येऊन त्याची जी फॉन्ट साईज आहे ती फॉन्ट साईज थोडी वाढवून घ्या. 20 पर्यंत आपण याची फॉन्ट साईज वाढूया. त्यानंतर यालाही आपल्याला रोटेट करायचं आहे. याला रोटेट करण्यासाठी आपण रोटेशन हँडल धरूया आणि याला या ठिकाणी अशा पद्धतीने अलाइन करूया आणि या गॅपमध्ये आपण त्याला आणूया. थोडासा ॲडजस्ट करूया त्याला इथे. अशा पद्धतीने हा टेक्स्ट आपण इथे ठेवून घेतलाय. त्यानंतर यातला स्मार्ट कुक हा वर्ड सिलेक्ट करायचा आहे. हा वर्ड सिलेक्ट केल्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे आणि फॉन्टमधून याला आपल्याला कॉमिक सॅन MS हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. फॉन्टचं नाव आहे कॉमिक सॅन MS हा फॉन्ट सिलेक्ट करा. त्यानंतर त्याला बोल्ड इफेक्ट द्या. अशा पद्धतीने हा स्मार्ट कुक वर्ड वेगळ्या पद्धतीने दिसेल. त्यानंतर पुन्हा एकदा या टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरवर क्लिक करा आणि फॉन्ट कलरमध्ये जाऊन याला या ठिकाणी ॲसेंट मधला हा कलर सिलेक्ट करा डार्कर 25 जो ब्राऊन कलर आपण वरच्या रेक्टँगलला भरला होता ट्रायंगलला दिला होता तोच कलर इथे फिल करायचा आहे. अशा पद्धतीने हा पार्ट आपला इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे खाली या बाजूला काही टेक्स्ट टाईप करायचं आहे. तर तो टेक्स्ट टाईप करण्यासाठी आपल्याला परत एक टेक्स्ट बॉक्स लागणार आहे. तो टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊया. टेक्स्ट बॉक्स आणि या ठिकाणी अंदाजे एक टेक्स्ट बॉक्स आपण ड्रॉ करूया. या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला काही वर्ड टाईप करायचे. तर इथे पहिले आपण टायपिंग करून घेऊ त्यानंतर त्याला फॉर्मॅटिंग करूया. पहिला वर्ड आहे कॅपिटलमध्ये अवॉर्डेड 2. त्यानंतर एक साधारणतः 3 वेळेस एंटर करा. 3 ते 4 वेळेस एंटर करा. एंटर केल्यानंतर इथे कीबोर्डवरचं वजाचं चिन्ह जे आहे मायनस साईन ते मायनस साईन प्रेस करत चला जेणेकरून इथे एक डॉटेड पद्धतीची लाईन ड्रॉ केली जाईल. ही डॉटेड लाईन झाल्यानंतर एंटर की प्रेस करा आणि एंटर की प्रेस करून इथे खाली सेकंड वर्ड टाईप करा. सेकंड लाईन युअर पार्टिसिपेशन has enlightened the event. उद्गारवाचक चिन्ह टाईप करून एंटर की दाबा. त्यानंतर थँक यू फॉर पार्टिसिपेटिंग आणि परत एकदा उद्गारवाचक चिन्ह. इथे
एनलायटनचं जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग चुकलंय, तर आपण हे स्पेलिंग पण दुरुस्त करूया. या स्पेलिंगवर माऊस घ्या. माऊस घेतल्यानंतर रिव्ह्यू टॅबला जा आणि रिव्ह्यू टॅबमध्ये आल्यावर आपल्याला इथे स्पेलिंग नावाचं एक ऑप्शन मिळतं. त्या स्पेलिंग ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यावर या बाजूला आपल्याला एन टायटलचं एक करेक्ट स्पेलिंग आपल्याला या बाजूला मिळेल. हे स्पेलिंग घेण्यासाठी इथे चेंज ऑप्शनला क्लिक करा म्हणजे आणि ओके करा. इथे हे स्पेलिंग दुरुस्त झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण हा पार्ट इथे तयार केलेला आहे. आता आपण या टेक्स्टला फॉर्मॅट करूया. त्यासाठी या टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर होम टॅबमध्ये आपल्याला पॅराग्राफ ग्रुपमध्ये जाऊन त्यांची अलाइनमेंट राईट करायची आहे. अलाइनमेंट राईट हा ऑप्शन सिलेक्ट केला. त्यानंतर आपल्याला त्यांच्यामधलं जे लाईन स्पेसिंग आहे ते लाईन स्पेसिंग पण इन्क्रीज करायचे आहे. त्यासाठी आपण पॅराग्राफ ग्रुपमध्ये या ठिकाणी आपल्याला लाईन स्पेसिंग ऑप्शन मिळतं. त्याला क्लिक करून आपण यांच्यामध्ये असलेलं लाईन स्पेसिंग म्हणजे 2 लाईन मधला गॅप आपण इन्क्रीज करू शकतो. मी 1.5 ही लाईन याला अप्लाय केली आहे. त्यानंतर याला जरा उचलून मी वरती ठेवतोय. अशा पद्धतीने यांना मी इथे ऍडजस्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या टेक्स्टसाठी फॉन्ट कलर सिलेक्ट करायचा आहे. फॉन्ट कलर मध्ये जाऊन आपण त्यांच्यासाठी फॉन्ट कलर सिलेक्ट करूया व्हाईट. अशा पद्धतीने इथे आपण हा काही टेक्स्ट टाईप केला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे या तळाला काही टेक्स्ट आणि काही पिक्चर्स इमेजेस इन्सर्ट करायचे आहेत. त्यासाठी आपण परत एक टेक्स्ट बॉक्स घेऊया. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स आणि या ठिकाणी मी टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करतोय. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला कंडक्टेड बाय असा वर्ड टाईप करायचा आहे. कंडक्टेड बाय हा वर्ड टाईप केला. हा वर्ड टाईप केल्यानंतर टेक्स्ट बॉक्सला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आपण फॉन्ट साईज मध्ये जाऊया आणि याची फॉन्ट साईज जी आता करंटली 18 आहे ती फॉन्ट साईज कमी करून आपण ती 14 ठेवूया आणि फॉन्टचा कलर व्हाईट ठेवूया. त्यानंतर हा टेक्स्ट बॉक्स रिसाईज करू आणि या टेक्स्ट बॉक्सला उचलून या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण हा टेक्स्ट बॉक्स इथे ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर परत एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे. हा टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी आपण ड्रॉ करूया इथे खाली आणि या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे ही शूड ऑन कोलन जुलै 20,2015 अशा पद्धतीने टाईप करायचे. टाईप केल्यानंतर टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करा. फॉन्ट साईज मध्ये या आणि फॉन्ट साईज 14 करून घ्या. त्यानंतर फॉन्टचा कलर व्हाईट ठेवा. अशा पद्धतीने हा एक टेक्स्ट बॉक्स इथे आपण तयार केलेला आहे. त्यानंतर याच टेक्स्ट बॉक्सला आपण डुप्लिकेट करूया. डुप्लिकेट करण्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल डी. डुप्लिकेट केल्यानंतर हा पुढचा टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी आणा आणि याच्यामध्ये आपल्याला काही टेक्स्ट एडिट करायचा आहे. तर तो पुढचा जो टेक्स्ट आहे तो आहे त्याच्यात क्लिक करा. पहिला टेक्स्ट काढून टाका आणि नवीन टेक्स्ट इथे इन्सर्ट करा. फॉर चीफ अकॅडमी अशा पद्धतीने हा टेक्स्ट आपण इथे इन्सर्ट केला. त्यानंतर या टेक्स्ट बॉक्सला परत एकदा आपण डुप्लिकेट करूया कंट्रोल डी ने. कंट्रोल डी दाबलं, डुप्लिकेट झाला. डुप्लिकेट झालेला हा जो नवीन टेक्स्ट बॉक्स आहे हा इथे कंडक्टेड बायच्या खाली ठेवा आणि क्लिक करून त्यातला टेक्स्ट काढून टाका आणि इथे आपल्याला लिहायचं आहे, इथे आपल्याला टाईप करायचं आहे चीफ अकॅडमी. अशा पद्धतीने हे 3 टेक्स्ट बॉक्स आपण इथे तयार केलेले आहेत. आता आपल्याला इथे इमेजेस इन्सर्ट करायचे आहेत. एक इमेज इथे इन्सर्ट करायची आणि एक इमेज इथे इन्सर्ट करायची. इमेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट पिक्चर आणि या ठिकाणी इमेज 1 जी आहे ती इमेज 1 आपण इथे घेतली आहे आणि इन्सर्ट केली आहे. ती इमेज 1 इथून उचलून आपल्याला या ठिकाणी आणायची आहे. ती शूड ऑनच्या वरती ठेवायची आहे. त्यानंतर दुसरी इमेज इन्सर्ट करायची आपल्याला. इन्सर्ट पिक्चर आणि इमेज 2 इथून इन्सर्ट करा. ती इमेज आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे कंडक्टेड बाय आणि अकॅडमी या दोघांच्या खाली. मी चीफ अकॅडमीला जरा अलाइन करून घेतोय. त्यानंतर इथे फॉर चीफ अकॅडमी हा जो मधला पार्ट आहे तिथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे.
लाईन ड्रॉ करण्यासाठी इन्सर्ट शेप्स आणि इथनं लाईन टूल आपण सिलेक्ट केलं. इथे आल्यावर शिफ्ट की दाबून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर शेप आउटलाईन मध्ये जाऊन या लाईनचा कलर व्हाईट करायचा आहे. त्यानंतर ॲरो कीचा वापर करून ही लाईन इथे सेंट्रली व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण इथे एक छानसं सर्टिफिकेट डिझाईन केलेलं आहे. आता आपण या टेक्स्टला फॉर्मॅट करूया. त्यासाठी या टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर होम टॅबमध्ये आपल्याला पॅराग्राफ ग्रुपमध्ये जाऊन त्यांची अलाइनमेंट राईट करायची आहे. अलाइनमेंट राईट हा ऑप्शन सिलेक्ट केला. त्यानंतर आपल्याला त्यांच्यामधलं जे लाईन स्पेसिंग आहे ते लाईन स्पेसिंग पण इन्क्रीज करायचे आहे. त्यासाठी आपण पॅराग्राफ ग्रुपमध्ये या ठिकाणी आपल्याला लाईन स्पेसिंग ऑप्शन मिळतं. त्याला क्लिक करून आपण यांच्यामध्ये असलेला लाईन स्पेसिंग म्हणजे 2 लाईन मधला गॅप आपण इन्क्रीज करू शकतो. मी 1.5 ही लाईन याला अप्लाय केली आहे. त्यानंतर याला जरा उचलून मी वरती ठेवतोय. अशा पद्धतीने यांना मी इथे ऍडजस्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या टेक्स्टसाठी फॉन्ट कलर सिलेक्ट करायचा आहे. फॉन्ट कलर मध्ये जाऊन आपण त्यांच्यासाठी फॉन्ट कलर सिलेक्ट करूया व्हाईट. अशा पद्धतीने इथे आपण हा काही टेक्स्ट टाईप केला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे या तळाला काही टेक्स्ट आणि काही पिक्चर्स इमेजेस इन्सर्ट करायचे आहेत. त्यासाठी आपण परत एक टेक्स्ट बॉक्स घेऊया. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स आणि या ठिकाणी मी टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करतोय. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला कंडक्टेड बाय असा वर्ड टाईप करायचा आहे. कंडक्टेड बाय हा वर्ड टाईप केला. हा वर्ड टाईप केल्यानंतर टेक्स्ट बॉक्सला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आपण फॉन्ट साईज मध्ये जाऊया आणि याची फॉन्ट साईज जी आता करंटली 18 आहे ती फॉन्ट साईज कमी करून आपण ती 14 ठेवूया आणि फॉन्टचा कलर व्हाईट ठेवूया. त्यानंतर हा टेक्स्ट बॉक्स रिसाईज करू आणि या टेक्स्ट बॉक्सला उचलून या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण हा टेक्स्ट बॉक्स इथे ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर परत एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे. हा टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी आपण ड्रॉ करूया इथे खाली आणि या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे ही शूड ऑन कोलन जुलै 20, 2015 अशा पद्धतीने टाईप करायचे. टाईप केल्यानंतर टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करा. फॉन्ट साईज मध्ये या आणि फॉन्ट साईज 14 करून घ्या. त्यानंतर फॉन्टचा कलर व्हाईट ठेवा. अशा पद्धतीने हा एक टेक्स्ट बॉक्स इथे आपण तयार केलेला आहे. त्यानंतर याच टेक्स्ट बॉक्सला आपण डुप्लिकेट करूया. डुप्लिकेट करण्यासाठी शॉर्टकट की आहे Ctrl+D. डुप्लिकेट केल्यानंतर हा पुढचा टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी आणा आणि याच्यामध्ये आपल्याला काही टेक्स्ट एडिट करायचा आहे. तर तो पुढचा जो टेक्स्ट आहे तो आहे त्याच्यात क्लिक करा. पहिला टेक्स्ट काढून टाका आणि नवीन टेक्स्ट इथे इन्सर्ट करा. फॉर चीफ अकॅडमी अशा पद्धतीने हा टेक्स्ट आपण इथे इन्सर्ट केला. त्यानंतर या टेक्स्ट बॉक्सला परत एकदा आपण डुप्लिकेट करूया. Ctrl+D ने Ctrl+D दाबलं. डुप्लिकेट झाला. डुप्लिकेट झालेला हा जो नवीन टेक्स्ट बॉक्स आहे हा इथे कंडक्टेड बायच्या खाली ठेवा आणि क्लिक करून त्यातला टेक्स्ट काढून टाका आणि इथे आपल्याला लिहायचं आहे. इथे आपल्याला टाईप करायचं आहे चीफ अकॅडमी. अशा पद्धतीने हे 3 टेक्स्ट बॉक्स आपण इथे तयार केलेले आहेत. आता आपल्याला इथे इमेजेस इन्सर्ट करायचे आहेत. एक इमेज इथे इन्सर्ट करायची आणि एक इमेज इथे इन्सर्ट करायची. इमेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट पिक्चर आणि या ठिकाणी इमेज 1 जी आहे ती इमेज 1 आपण इथे घेतली आहे आणि इन्सर्ट केली आहे. ती इमेज 1 इथून उचलून आपल्याला या ठिकाणी आणायची आहे. ती शूड ऑनच्या वरती ठेवायची आहे. त्यानंतर दुसरी इमेज इन्सर्ट करायची आपल्याला. इन्सर्ट पिक्चर आणि इमेज 2 इथून इन्सर्ट करा. ती इमेज आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे. कंडक्टेड बाय आणि अकॅडमी या दोघांच्या खाली. मी चीफ अकॅडमीला जरा अलाइन करून घेतोय. त्यानंतर इथे फॉर चीफ अकॅडमी हा जो मधला पार्ट आहे तिथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे.
लाईन ड्रॉ करण्यासाठी इन्सर्ट, शेप्स आणि इथनं लाईन टूल आपण सिलेक्ट केलं. इथे आल्यावर शिफ्ट की दाबून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर शेप आउटलाईन मध्ये जाऊन या लाईनचा कलर व्हाईट करायचा आहे. त्यानंतर ॲरो कीचा वापर करून ही लाईन इथे सेंट्रली व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण इथे एक छानसं सर्टिफिकेट डिझाईन केलेलं आहे.